देवाच्या भक्तीची परीक्षा घेत असतो. बरेच लोकांना असं वाटतं ना, मग एवढं प्रार्थना करतो, संकट का? परीक्षा घेतो देव. तुम्ही खरंच मनापासून धार्मिक जीवन जगत आहात का लोभापोटी धार्मिक जीवन जगत आहात? चांगलं देवानं करावं, तुमच्या गरजा भागवाव्यात याच्यासाठी तुम्ही धार्मिक जीवन जगत आहात, किंवा तुमचं देवावरती प्रेम आहे, देवाची भक्ती तुम्ही मनापासून करत आहात, श्रद्धा तुमची मजबूत आहे का? म्हणून वेगवेगळ्या माध्यमातनं तुमची 100% परीक्षा होणार आहे. पण परीक्षा तुमच्या नाशासाठी नाही, तर परीक्षा तुमच्या उन्नतीसाठी. हालेलुया. परीक्षेमध्ये धार्मिक जीवनाचा कधी अंत करू नका. काही पण झालं तर धार्मिकता कधी सोडू नका. हा दुसरा तिसरा कोण नसून योब आपला व्यक्तिगत अनुभव सांगत आहे. त्याचा अनुभव आहे बरं का, योबाचा हा व्यक्तिगत अनुभव आहे. हा तुमचा व्यक्तिगत अनुभव बनला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, देवाच्या मार्गामध्ये चालत असताना लक्षात घ्या, जसं तुम्ही देवाच्या मार्गात चालताना तसं सैतानाचं जास्त लक्ष तुमच्याकडे जातं. देव तर तुमच्याकडे बघतोस, पण त्याच्यापेक्षा सैतानाचं लक्ष तुमच्याकडे जास्त आहे. त्याला तुमच्या प्रार्थनेचा, तुमच्या आराधनेचा, तुमचं शास्त्र वाचन, तुमची सुवार्ता, या सगळ्याचा त्याला वीट येतो. त्याला माहितीये हे जेवढी प्रार्थना करतील तेवढं माझं राज्य कमजोर होईल, हे जेवढं जास्त उपासना करतील, आराधना करतील तेवढी त्याला ईर्ष्या येते. का? कारण अरे ही जागा तर माझी होती, माझी जागा आहे. जास्त तुम्ही आराधना करताना त्याला जास्त ईर्ष्या येते. अरे मी स्वर्गात हेच करत होतो आणि हे लोक काही लायकीचे नाहीत, नाही का? त्याला असं वाटतं हे काय लायकीचे, माझ्या पंखामध्ये एवढी वाद्य होती, मग हे वाजवतो, ह्याला काय वाजवलं, शारोळ काय वाजवतोय, हे काय ड्रम वाजवतोय तिथं, याच्यापेक्षा भारी स्वर्गामध्ये मी वाजवत होतो. मग त्याला ते पाहिल्यावर त्याला ईर्ष्या येते. मग ईर्ष्या आल्याबरोबर त्या व्यक्ती संबंधानं तो देवाकडे जाऊन तक्रार करतो. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये. योबाची धार्मिकता, योबाचं नीतिमत्व, योबाची सात्विकता त्यानं पाहिली आणि स्वर्गामध्ये गेला आणि देव त्याच्याकडे पाहून हसला आणि त्याला विचारलं, काय तुझं लक्ष माझा सेवक योब याकडे गेलं का?